मॅडम, अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा चालू आहे. काय विषय मांडलेला आहे तुम्ही? माझ्या प्रभागात आता आजपर्यंत जसं आज बघायला गेलं तर 25 ते 30-35 वर्षापासून म्हणजे माझ्या प्रभागामध्ये रेती बंदर हा परिसर येतो, तर त्या परिसरामध्ये डोंगर पट्टा येतो. तर तिथे पूर्ण डोंगर पट्ट्यापर्यंत वरपर्यंत जी लोक राहतात ती जवळजवळ 25-30 वर्ष झाले त्यांच्याकडे ना कधी कोण नगरसेवक गेला, ना कधी कोण उमेदवार गेलाय की त्यांचे काय समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न केला काय. पण आज त्या लोकांचे असं आहे की त्यांना पाणी पण नाही, तिथे पाय वाटा नाहीयेत. मग तिथे काम केव्हा होणार? आणि माझा रेती बंदर जो परिसर आहे, गरीब वस्ती आहे, झोपडपट्टी एरिया आहे पूर्ण तो. मग त्यांच्या समस्या कोण दूर करणार आहेत? त्याबद्दल मी काही मुद्दे मांडले. आणि त्याच्यामध्ये जसं ते क्रॉसिंग करतात, रेल्वे रूळ ओलांडून जातात ते, पण ते जाताना आजपर्यंत रस्ता क्रॉस करतात, रेल्वे ओलांडताना 25 ते 30 हजार बली गेले तिथे. मग त्यांचं कोण हे करणार? गरीब आहेत म्हणून त्यांच्याकडे लक्ष नाही देणार काय कोण? आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर तिथे भुयारी मार्ग सुरू व्हावा ह्यासाठी मागणी केली आहे. ट्रॅफिक होते, रेती बंदरचा जो मुंबई पुणे हायवे रस्ता आहे तिथे जी ट्रॅफिक होते ती कशामुळे होते की तिथे जे सर्व इनलिगल लग्नाचे हॉल बांधलेत आणि पत्र्याचे शेड मोठे मोठे बांधलेत, तर त्यांच्या गाड्या सर्व्हिस रस्त्यावर पार्किंग होत आहेत. मग ते सर्व्हिस रस्ता बंद राहतो, लहान गाड्या जाणार कशा? सकाळ असो दुपार असो, लहान मुलांचे शाळेत जे जात आहेत, जसं रेती बंदर असेल, मुंब्रा एरिया असेल, मुंब्र्यातून ठाण्याला जे विद्यार्थी जातात शिकण्यासाठी आपलं, तर त्यांना जे 1-1 तास ट्रॅफिक मध्ये सहन करायला लागतो, त्या मुद्द्यावर मी हे केलंय. माझ्या प्रभागात ज्या शाळा आहेत ठामपाच्या, त्यांच्या अवस्था इतकी खराब आहे ना, तर त्या सांगून उपयोग नाहीये. वर्ष झाला 75 नंबरची जी शाळा आहे मार्केटमध्ये, मुंब्रा मार्केट मेन बाजारमध्ये, वर्ष झालंय तिची दुरुस्तीचं कामच चालू आहे. ते कधी होणार? 2350 विद्यार्थी, असं त्यांचे हाल आहेत ना पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे. शाळेच्या काही गोष्टी ठिकाण्यावर नाहीयेत, तिथे जागेवर काहीच नाहीये ना. मग काय करणार आहे पालक आणि विद्यार्थी? ते काम कधी होणार? आणि ते दुरुस्ती नाही झालं तर त्यांचं जे त्यांचे आज इकडे तिकडे जी सोय केली आहे ती बरोबर नाहीये. आणि मी बघते वर्ष झाला करतायत काय काम करतायत ते लोक? थोडक्यात आहे ना, बघायला गेलं तर आपल्या ठामपाचा मुंब्र्याकडे बिलकुल लक्ष नाहीये. आणि ठाण्यामध्ये तुम्ही ठीक आहे सगळ्या सुखसोयी दिल्यात, ठाणा आमची पण शान आहे, ठाणे सिटी अजून चांगली होऊ दे, सिंगापूर होऊ दे, निदान आमचा मुंब्रा भारत तर करा. पण आमच्या मुंब्र्यामध्ये थोडंसं लक्ष तर द्या. मुंब्रा किती केला तर आमचा मान आहे. आज मी लहानाची मोठी झाली आहे, आज वाईट वाटतं मला की आपल्याकडे लक्ष देत नाही. 2009च्या अगोदर मी मुंब्रा सांगते, इतकी स्टेशन परिसराची वाईट अवस्था होती. तिथे एक शंकर मंदिर होतं, ते तिथे नेहमी पाण्यात ते गटार फुटलं का तिकडनं नाला वाहून येईल पावसामध्ये, ते पाणी तिथे. आवड साहेब आमचे जेव्हा 2009 नंतर निवडून आले, त्यांनी ती सगळी सुधारणा केली आहे. म्हणजे ह्याच्यापूर्वी नगरसेवक होते, त्याच्या नंतर नगरसेवक आले, त्यांनी कधी लक्षच बारकाईने दिलं नाही. जो तो आपलाच फक्त बघतोय ना. मुंब्र्यातून महापौर झाले, शिक्षण मंत्री झाले, सभापती झाले, काय केलं मुंब्र्यासाठी? स्थानिक होते ना तुम्ही सर्वजण, काय केलं मुंब्र्यासाठी? तेव्हा तुम्हाला मुंब्र्याचे सुचलं नाही का मुंब्र्यासाठी मला काय डेव्हलपमेंट पाहिजे? म्हणून डेव्हलपमेंट फक्त आव्हाड साहेबांनी केली आहे आणि ती त्यांच्या आमदाराच्या ह्याच्यातून त्यांनी केली आहे. आव्हाड साहेबांशिवाय त्या मुंब्र्याला मला वाटत नाही कोण वाली आहे. तेच करते धरते मुंब्र्याचे आहेत, तरी काही लोक त्यांना बोलतायत. कशासाठी बोलायला पाहिजे? तो बिचारा माणूस ठाण्यातून तिथे आला, पण तो त्यांनी सर्वांचं चांगलंच केलंय ना, वाईट काय केलेलं आहे? मला काही मुद्दे असे होते की ते बोलणं गरजेचं होतं आणि ते हवंय ठाणे महापालिकेकडून करून. आता बघूया ठाणे महानगरपालिका किती खासगीने लक्ष देते का नाही देते ते. मनीषाताई, आपल्या रेतीबंदर परिसरामध्ये शासकीय भूखंडावर अनधिकृत लग्नाचे हॉल छाटलेले आहेत, त्याच्यावर कारवाई काय विषय घेणार? मी महासभेमध्ये पण तो मुद्दा घेतलेला आहे. त्या लग्नांच्या हॉल मुळे भरपूर ट्रॅफिक होते, कारण त्यांची पार्किंग सर्व्हिस रस्त्यावर येते, सर्व्हिस रस्त्यावरून एकही गाडी जात नाही. आणि प्लस तिथे रेती बंदर मध्ये राहणारे जेवढी लोक आहेत त्यांनी तिथे पार्किंग केली आहे. जर ते हॉल जर त्याच्यावर कारवाई केली, इनलिगल आहेत,
लग्नाचे हॉल आहेत तिथे मोठे मोठे शेड पत्र्याचे बांधले, राहणारे भलतीकडेच आहेत आणि इथे येऊन धंदा करता येते. पण तुम्ही ते मोठे मोठे शेड बांधून करणार काय? त्रास होतोय सर्वांना, पब्लिकला. मेन हायवे रस्ता आहे, हायवे रस्त्याला ह्या गोष्टी नाही पाहिजे ते, तरी पण ते आहे. आणि जर त्या थोडक्यात जर आपल्याला ट्रॅफिकची समस्या कमी करायची असेल तर लवकरात लवकर त्या हॉलवर आणि त्या लग्नाचे हॉल आणि जेवढे ते शेड बांधलेत पत्र्याचे त्याच्यावर कारवाई करा. आणि महापालिकेने तिथे पार्किंग जर दिली, तिथे मोठे ट्रक वगैरे जर सर्व्हिस रोडला राहत आहेत त्यांना जर पार्किंग दिले तर तुम्ही त्यांच्याकडे पार्किंगचे वसुली करू शकता ना, लिगल एकदम. महापालिकेने जर त्याच्यावर कारवाई केली नाही तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आणि आपल्या वतीने कशा प्रकारे उत्तर दिलं जाईल? सर्वात अगोदर तर मी सर्वांना पत्र पाठवेन. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांना लेखी पत्रक देणार. आमचे माननीय आमदार जितेंद्रजी आव्हाड साहेब यांना लेखी पत्रक देणार. माननीय आयुक्त साहेब, माननीय महापौर साहेब आणि माननीय उपमहापौर साहेब यांना लेटर देणार, आम्ही पत्र देणार. आणि जर कारवाई ते लोकांनी जर केली नाही, जर लक्ष घातलंच नाहीये कारवाईमध्ये, मग आम्ही उपोषणाला बसणार. आज रेती बंदर या परिसरामध्ये जे शौचालयांची अवस्था आहे ते इतकी वाईट आहे ना, त्या शौचालयांमध्ये दरवाजेच नाही आहेत. म्हणजे समोर एकमेकांसमोर बसून एकमेकांशी गप्पे मारू शकतात अशी अवस्था आहे. पाणी नाही तिथे आणि इतके घाण आणि इतकी दुर्गंधी असते ना तिकडे की बिचारे लोक काय सहन करतात त्यांनाच माहित आहे. आणि तिथे म्हणजे आतापर्यंत शौचालयाचं ज्या गोष्टी निघतायत निधी, इतके वर्ष जे नगरसेवक होते, अक्षरशः लोक मला सांगतायत का ताई 10-12 वर्ष 15 वर्ष आले कोण लक्षच देत नाहीये. ते बिचारी लोक स्वतःच्या खर्चाने कधीतरी दरवाजे लावतात आणि ती टपोरी आणि चरसी कोण बोल असतात ना, ती दरवाजे तोडून टाकतात मुद्दाम. महिलांच्या शौचालयाचे जाणून बुजून दरवाजे तोडतात. तर त्या शौचालयांच्या बाहेर ना सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला समजेल का कोण हे करतोय. ते चुकीचं आहे ना. एकंदरीत आपल्या प्रभागाचा काय फलक आपल्या माध्यमातून होणार? हो, मी निश्चित करणार जितकं माझ्याने होईल तितकं. कारण वरती एक शौचालय असं का आम्ही स्वखर्चाने केलंय. शाळेचं असं होती की ठामोपाची शाळा आहे आणि त्या जसं मी निवडून आली ते बिचारे 15 वर्षापासून नगरसेवकांकडे तक्रार करतायत, लक्ष ना दिला. त्या ठामोपाच्या शाळेमध्ये लहान मुलं बसतायत, त्या बाक नाही तिथे, बाका आहेत तर ती तुटलेली आहेत, तर मुलांना लागायचं आणि किती मुलांना जखमा पण झाले, लागलेल्या पण आहेत त्यांना, कधी कधी दुर्घटना झालेल्या आहेत तिथे, असं नाही का नाही झालंय. पण माझ्या भावाला जेव्हा मला पत्र पाठवलं मी निवडून आल्यावर, तर माझ्या भावाने स्वतः जाऊन तिथे, राकेश भगतने ते जाऊन तिथे बघितलं, ती अवस्था बघितली आणि त्यांनी तिथे जेव्हा पाहणी केली त्याला इतकं वाईट वाटलं. इंटरनॅशनल स्कूलला जे बेंचेस असतात ना, त्यांनी तिथे 93 नंबर ती शाळा आहे ना, त्या शाळेला माझ्या भावानी स्वखर्चातून बेंचेस दिले आणि 3000 लिटरची पाण्याची टाकी तिथे लावली. कारण पाणी नाही, शौचालयाचं इतके हाल, पाणी जात नाहीये. पाईपलाईन जी आहे तिथे त्याच्याने पाणी जात नाही, त्यांनी नवीन पाईपलाईन लावून दिली, मोटर लावून दिली, सगळं केलं. आणि आम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही स्वखर्चातून करू. तर त्या शाळेच्या माझ्या प्रभागामध्ये इतकी अवस्था खराब आहे, तर जे आम्ही पण करू शकत नाही. तर माझं असं बोलणं आहे की ठाणे महानगरपालिकेने ते तिथे करायला हवंय आणि त्या निधीमध्ये त्यांचं होईल तेवढं तुम्ही बघितलं पाहिजे. ठाणे महानगरपालिकेने खास करून लक्ष घातलं पाहिजे. माझं तर एक असं बोलणं आहे आयुक्त साहेबांना आणि महापौर साहेबांना की तुम्ही एकदा पाहणी करा आणि बघा प्रत्येक वॉर्ड मध्ये काय अवस्था आहे. आपण इथे बसून इथे ओरडून काही होत नाहीये. एकदा पाहणी केली तर आम्ही जे ओरडतोय जीवापासून एकदम असं जीव तोडून ओरडतोय का, तर लोकांनी जेव्हा आम्हाला निवडून आणलं ना तर आमच्याकडून काहीतरी आशा ठेवली आहे त्यांनी, हे काम करतील. अगोदरचे नगरसेवक ना कधी प्रभागात आले ना वाकून बघितले, काय केलं नाही. पण जर स्वतः जेव्हा आयुक्त साहेब किंवा महापौर आले ना तर त्यांना समजेल की काय अवस्था आहे खरोखर वाढची.